चला सो वेलकम एव्हरीवन. सगळ्यांचं स्वागत आहे. वेलकम टू सदैव क्लासेस. तुम्ही आता 10वीचे विद्यार्थी आहात सर्व आणि तुमचा एक धडा पण चालू केला आहे. गणित भाग एक सॉरी विज्ञान भाग एक चा एक धडा चालू केलेला आहे. त्या धड्याचं नाव आहे उष्णता किंवा हीट. सायन्स पार्ट 1 हीट किंवा उष्णता. आपण काल काही गोष्टी पाहिल्या त्याच्यामध्ये आणि आज आपण सुरू करणार आहोत त्याच्या पुढचा पार्ट. आपण याच्या आधी पाहिलं होतं की बघा याच्या आधी आपण या गोष्टी सर्व पाहिलेल्या जसं होपचे उपकरण पाहिलं आपण, पाण्याचे असंख्य आचरण पाहिलेलं आहे, पुनर्हिमायन काय आहे ते पाहिलेलं आहे. या सर्व गोष्टी आपण पाहिलेल्या याच्या आधी. बरं त्याचबरोबर लॅटन हीट म्हणजे काय, अप्रकट उष्मा म्हणजे काय, सर्व गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत. आता आपल्याला पुढे जायचं आहे. दवबिंदू तापमान आणि आर्द्रता म्हणजे काय, ड्यू पॉइंट अँड ह्युमिडिटी. ड्यू पॉइंट अँड ह्युमिडिटी पाहायचं आपल्याला. आपण दोघांना सायमल्टेनियस घेणार आहोत बघा इथे. बाकी सर्व सेम असतं, सगळं सारखं असतं, फक्त लँग्वेज बदलते. आणि आपल्याकडे अनेक गोष्टींची अडचण असल्यामुळे आपण ऍट अ टाइम वेगळे सेशन घेता येणं कठीण आहे आपल्याला. चला तर पण तरी सुद्धा प्रत्येक गोष्ट तुम्हाला व्यवस्थित सांगण्याचा आमचा प्रयत्न आहे. 100% आपण सर्व गोष्टी व्यवस्थित सांगूनच तुम्हाला शिकूनच पुढे जाऊया. जे कोणी येत असेल नसेल तर एक मिनिट. नेटवर्कचे इश्यू सर्वांचे असतात, थोडंसं ऍडजस्टमेंट करून आपल्याला करायचं आहे. चला हा चलो स्टार्ट करूया. आता काय दिलं तुम्हाला, दवबिंदू तापमान आणि आर्द्रता म्हणजे काय, ड्यू पॉइंट अँड ह्युमिडिटी. पृथ्वीचा 71% पृष्ठभाग पाण्याने व्यापलेला आहे. हे सर्व तुम्ही शिकलेला आहात, इयत्ता तिसरी चौथी पासून तुम्ही शिकलेला आहात की आपल्या पृथ्वीचा जो 71% भाग आहे तो पाण्याने व्यापलेला आहे आणि 29% भागावर काय आहे, जमीन आहे. पाण्याचे सतत काय होत असतं, बाष्पीभवन होत असतं, सतत बाष्पीभवन पाण्याचं होत असतं. अगदी पावसाळ्यामध्ये सुद्धा ऊन जरी नसेल तरी सुद्धा पाण्याचं सतत बाष्पीभवन होत असतं. हे हळपण प्रमाण त्याचं कमी असतं. ठीक आहे, तर प्रमाण कसं असतं, कमी असतं. चला पुढे जाऊया. हम्म. तर त्यामुळे काय होतं की या वातावरणामध्ये नेहमीच काही प्रमाणात बाष्प हे असतं, नेहमीच कुठलाही ऋतू असू द्या. वातावरणामध्ये असणाऱ्या बाष्पाच्या प्रमाणावरून दैनंदिन हवामानाचे स्वरूप तुम्हाला समजण्यास मदत होते. म्हणजे हवेच्या पाण्यामध्ये बघा हवेतील पाण्याच्या वाफेमुळे हवेत निर्माण होणारा ओलावा किंवा दमटपणा त्याला आपण काय म्हणतो, आर्द्रता म्हणतो. त्याला काय म्हणतो आपण, आर्द्रता म्हणतो. बरोबर. बघा. So what is dew point and humidity? You all know that about 71% of the surface of the earth is covered with water. Due to constant evaporation of water, water is always present in the atmosphere. मी तुम्हाला आता सांगितलं की at every point there is a humidity, water vapor in the air. फक्त त्याचं प्रमाण कमी असतं. The amount of water vapor in the atmosphere helps us to understand the state of daily weather. The presence of water, इथं तुम्हाला humidity definition आहे बघा. The presence of water vapor in the air makes it moist. The moisture in the atmosphere is called as humidity. It is called as humidity. मग परत एक्सप्लेन करून सांगतो बघा मी. चला आता पुढे काय दिलं बघा तुम्हाला. तर आता शिकलो आपण की जेवढं हवेमध्ये बाष्प आहे त्या हवेच्या बाष्पाला किंवा त्या बाष्पाच्या प्रमाणाला आपण पाण्याच्या वाफेमुळे हवेत होणारा ओलावा किंवा दमटपणा याला आपण म्हणतो आर्द्रता म्हणतो, ह्युमिडिटी म्हणतो. एका दिलेल्या तापमानास दिलेल्या हवेच्या आकारमानात एका कमाल मर्यादेपर्यंत बाष्प सामावले जाते. या मर्यादेपेक्षा जास्त बाष्प असल्यास त्या अतिरिक्त बाष्पाचे कशात रूपांतर होतं, पाण्यामध्ये रूपांतर होतं. हवेमध्ये जेव्हा पाण्याची कमाल वाफ सामावलेली असते तेव्हा ती हवा त्या विशिष्ट तापमानाला काय होते, संपृक्त आहे असे म्हणतात. हवा संपृक्त होण्यासाठी लागणाऱ्या बाष्पाचे प्रमाण तापमानावर अवलंबून असते. तापमान कमी असल्यास हवा संपृक्त होण्याला कमी बाष्प लागते. उदाहरणार्थ 40 अंश सेल्सिअस तापमानाला जर तुम्ही 1 किलोग्राम कोरड्या हवेमध्ये जास्तीत जास्त 49 ग्रॅम बाष्प सामावू शकते. पण ती हवा जर बाष्पाने संपृक्त होते असं म्हणतो आपण. म्हणजेच अशा हवेमध्ये बाष्पाचे प्रमाण अधिक झाल्यास अतिरिक्त बाष्पाचे काय होते, संगणन होते. परंतु कोरड्या हवेमध्ये सॉरी कोरड्या हवेमध्ये तापमान 20 अंश सेल्सिअस असल्यास ती हवा जवळजवळ 14.7 ग्राम एवढ्या बाष्प पातळीला संपृक्त होते. म्हणजे काय, तर हवा सामावून घेत असलेल्या बाष्पाच्या कमाल मर्यादेपेक्षा हवेमध्ये कमी बाष्प सामावलेले असल्यास ती हवा असंपृक्त आहे असे म्हणतात. त्याची क्षमता किती आहे त्याप्रमाणे. हे तुम्हाला परत समजून सांगतो सोप्या उदाहरणाने. मला थोडंसं वाचून घेऊ द्या आधी. बघा. For a given volume of air at a specific temperature, there is a limit on how much water vapor the air can contain, right? If the amount exceeds this limit, the limitच्या वर जर गेलं तर what happens? The excess water converts into water droplets. कशामध्ये होतं? वॉटर ड्रॉपलेट होतं वापरचं. When the air contains maximum possible water vapor, it is said to be saturated with vapor at that temperature. Now, the amount of vapor needed to saturate the air depends on temperature of air.
इफ द टेम्परेचर इज लो, टेम्परेचर लो असेल तर काय होणार, इट विल नीड लेस वेपर टू सॅच्युरेट द एअर, त्याला कमी वेपर लागेल, बरोबर. आणि जर टेम्परेचर जास्त असेल, बघा इथे दिलं, हाऊ एव्हर इफ द टेम्परेचर इज लो, इट कंटेन्स 47 डिग्री 14.7 ग्रॅम्स ऑफ वॉटर वेपर. आणि जर टेम्परेचर असेल 40, बघा टेम्परेचर जर 40 असेल तर त्याला लागणार 49 ग्रॅम ऑफ वॉटर. म्हणजे जेवढं टेम्परेचर कमी तेवढी त्याला वॉटर वेपर कमी लागणार टू बी सॅच्युरेटेड. So if the vapor contained in air is less than that, the maximum limit, then air is said to be saturated. Unsaturated. ठीक आहे, आता तुम्हाला समजून सांगतो बघा. पुढे आता काय दिले तुम्हाला, एक अजून एक व्याख्या तुम्हाला दिलेली आहे. दवबिंदू तापमान. दवबिंदू तापमान काय बघा, व्याख्या ही तुमची दवबिंदू तापमानाची. एका विशिष्ट तापमानाची असंपृक्त हवा घेतली व तिचे तापमान कमी करत नेले तर तापमान कमी होताना ज्या तापमानाला हवा बाष्पाने संपृक्त होते त्या तापमानाला म्हणतात दवबिंदू तापमान. म्हणजे तुमची जी वायू आहे त्या वायूचं रूपांतर कशामध्ये झालेलं आहे, पाण्यामध्ये, सॉरी द्रवामध्ये झालेलं आहे, समजलं. त्याला म्हणतात दवबिंदू तापमान. परत रिपीट करतो बघा. सी, suppose the unsaturated air at certain temperature is taken and its temperature is decreased. A decrease and temperature decrease. A temperature is reached at which the air becomes saturated with vapor. लक्षात घ्या. एअर काय होते, एअर सॅच्युरेट होते वेपर मुळे. आणि द वेपरचं आता काय होतं, लिक्विड होतं, म्हणजे वॉटर होतं, वॉटर ड्रॉपलेट्स. सो दिस टेम्परेचर इज कॉल्ड ॲज अ ड्यू पॉइंट. त्या टेम्परेचरला काय म्हणतात, ड्यू पॉइंट. गेटिंग समजतंय. धडा थोडा वाचा लागेल तुम्हाला, तर तुम्हाला आणखी थोडंसं याच्यामध्ये गोष्टी कळतील. आणखी काही गोष्टी याच्यामध्ये आहे बघा, जसं काय ऍब्सोल्यूट ह्युमिडिटी म्हणजे काय बघा. हवेतील पाण्याच्या वाफेचे प्रमाण निरपेक्ष आर्द्रता म्हणजे ऍब्सोल्यूट ह्युमिडिटीच्या सहाय्याने मोजले जाते. म्हणजे काय ऍब्सोल्यूट ह्युमिडिटी म्हणजे काय तर, किंवा निरपेक्ष आर्द्रता म्हणजे काय, बघा इथून व्याख्या आहे बघा. एकक आकारमानाच्या हवेमध्ये असलेल्या पाण्याच्या वाफेच्या वस्तुमानास निरपेक्ष आर्द्रता असे म्हणतात. काय म्हणतात, निरपेक्ष आर्द्रता असे म्हणतात. सर्वसाधारणपणे निरपेक्ष आर्द्रता ही कशी मोजतात, किलोग्रॅम दर मीटर घन. काय म्हणतात, किलोग्रॅम दर मीटर घन. कशी मोजतात ते, किलोग्रॅम दर मीटरचा घन यामध्ये ते मोजतात. ठीक आहे. त्याला म्हणतात ऍब्सोल्यूट ह्युमिडिटी. ऍब्सोल्यूट म्हणजे काय, किती ऍक्च्युली आहे त्याच्यामध्ये. द वेपर कंटेंट इन द एअर इज मेजर्ड युझिंग अ फिजिकल क्वांटिटी नोन एज ऍब्सोल्यूट ह्युमिडिटी. Absolute humidity. The mass of vapor present in unit volume of air is called absolute humidity. Generally, absolute humidity is measured in kilogram per meter cube. Kilogram per meter cube, right? Kilogram per meter cube. पुढे बघा. आता त्याच्यामध्ये दुसरा आणखी एक शब्द आहे, त्यानंतर रिलेटिव्ह ह्युमिडिटी, सापेक्ष आर्द्रता. रिलेटिव्ह ह्युमिडिटी म्हणजे काय, सापेक्ष आर्द्रता. या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. निरपेक्ष, सापेक्ष, ऍब्सोल्यूट, रिलेटिव्ह, या दोन गोष्टी मला थोड्याशा लक्षात ठेवायच्या आहे. आता निरपेक्षमध्ये, सॉरी, सापेक्षामध्ये काय होतं, तुम्ही कम्पेअर करता. काय करतो आपण, कम्पेअर करतो, तुलना करतोय. बघा, हवेच्या दमटपणाची किंवा कोरडेपणाची जाणीव ही फक्त हवेमध्ये असणाऱ्या पाण्याच्या बाष्पाच्या प्रमाणावर अवलंबून नसते, तर बाष्पाचे प्रमाण हवा संपृक्त करण्यासाठी लागणाऱ्या प्रमाणाच्या किती जवळ आहे हे सुद्धा तुम्हाला अवलंबून राहावं लागतं. म्हणजे ती हवेच्या तापमानावरही अवलंबून असते. लक्षात घ्या. दमटपणाचे प्रमाण सापेक्ष आर्द्रतेच्या स्वरूपात मोजतात. हवेच्या ठराविक आकारमानात व तापमानास प्रत्यक्ष समाविष्ट बाष्पाचे वस्तुमान व हवा संपृक्त करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या पाण्याचे वस्तुमान यांचे जे गुणोत्तर असतं त्याला म्हणतात रिलेटिव्ह ह्युमिडिटी किंवा सापेक्ष आर्द्रता. काय सूत्र दिलं तुम्हाला, सूत्र काय तुम्हाला बघा, शेकडा सापेक्ष आर्द्रता. बघा काय सूत्र तुम्हाला, शेकडा सापेक्ष आर्द्रता म्हणजे दिलेल्या आकारमानात प्रत्यक्ष समाविष्ट बाष्पाचे वस्तुमान छेदात दिलेल्या आकारमानाची हवा संपृक्त करण्यासाठी आवश्यक असणारे बाष्पाचे वस्तुमान गुणिले 100. हा एक फॉर्म्युला आहे. हा फॉर्म्युला तुम्हाला फक्त रिकाम्या जागा विचारतात किंवा फॉर्म्युला पूर्ण करायला एक रिकामी जागा सुद्धा विचारू शकतात. थोडं परत रिपीट करतो बघा. नाव next term you have given is relative humidity. Next term given to you is relative humidity. Relative humidity. So the feeling of humid or dry nature of air not depends on the vapor in the air, but it also depends on how close the amount is for making it saturated with the air saturated with vapor. It means that it depends on temperature of air also, right? आता
टेम्परेचरवर सुद्धा अवलंबून असतं. द रेशिओ ऑफ ॲक्चुअल मास ऑफ वेपर कंटेंट इन द एअर फॉर अ गिव्हन व्हॉल्यूम अँड टेम्परेचर टू दॅट रिक्वायर्ड टू मेक द एअर सॅच्युरेटेड विथ वेपर ॲट दॅट टेम्परेचर इज नोन एज रिलेटिव्ह ह्युमिडिटी. थोडीशी डेफिनेशन आहे वाचून घ्या. रिलेटिव्ह ह्युमिडिटी म्हणजे काय? ॲक्चुअल मास ऑफ वॉटर वेपर in the air at given volume upon mass of vapor needed to make the air saturated into 100 डोक्यावरून गेलं ना. आता तुम्हाला परत समजून सांगतो बघा. चला पुढे जाऊया. आपल्याला आता काय दिलं बघा. आता बघा थोडं समजून तुम्हाला सांगितलेलं आहे या पुस्तकामध्ये. दवबिंदू तापमानास सापेक्ष आर्द्रता 100% असते. किती असते? 100%. जर सापेक्ष आर्द्रता 60 पेक्षा कमी असेल तर हवा कशी असते? दमट, सॉरी जास्त असेल. एक मिनिट परत सांगतो. दवबिंदू तापमानास सापेक्ष आर्द्रता 100% असते. जर ही सापेक्ष आर्द्रता किंवा रिलेटिव्ह ह्युमिडिटी 60% पेक्षा जास्त असेल तर आपण काय म्हणतो? हवा दमट आहे. काय म्हणतो आपण? हवा दमट आहे. आणि जर ही 60% पेक्षा कमी असेल तर काय म्हणतो आपण? हवा कोरडी आहे. काय म्हणतो आपण? हवा कोरडी आहे. समजलं आता फरक कळाला? हवा कोरडी आणि दमट कशी ठरवतात? तर या रिलेटिव्ह ह्युमिडिटीनुसार ठरवतात ते. बरोबर? समजतंय? या गोष्टी आपण मी सांगितलं तुम्हाला सुरुवातीलाच, की बऱ्याच गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये आपण नेहमी शब्द ऐकतोय, पण त्याचे अर्थ आपल्याला एवढे जाणवत नसतात. द रिलेटिव्ह ह्युमिडिटी इज ॲट द ड्यू पॉइंट इज 100%. इफ द रिलेटिव्ह ह्युमिडिटी इज मोर दॅन 60%, वी फील द एअर इज ह्युमिड. एअर कशी असते? ह्युमिड असते. आपल्याला जास्त गरम होतं, जास्त घाम येतो आपल्याला त्यावेळेस. घाम येतो, घाम. बरोबर? आणि हे मुंबईसारख्या लोकांना किंवा आपल्याला या गोष्टी काही नवीन नाहीत. पण इफ द रिलेटिव्ह ह्युमिडिटी इज लेस दॅन 60%, जर कमी असेल तर वी फील द एअर इज ड्राय. पण एअर कशी असते? ड्राय असते. म्हणजे आपण जेव्हा आपला घाट ओलांडून पलीकडे जातो तेव्हा आपल्याला अशा गोष्टीची जाणीव सहसा होत असते बघा. पुढे तुम्हाला काय दिलं बघा अजून. हम्म. हिवाळ्यामध्ये काय होतं आता? हिवाळ्यामध्ये बघा, हिवाळ्यामध्ये हिवाळ्याच्या कालावधीमध्ये निरभ्र आकाशामध्ये उंचीवरून उडणाऱ्या विमानाच्या मागे पांढरा पट्टा निर्माण झालेला तुम्ही पाहिलं असेल हिवाळ्यामध्ये. विमान उडत असताना काय होतं? इंजिनापासून निघणाऱ्या वाफेचे काय होतं? कंडेन्सेशन होतं. संगणन किंवा कंडेन्सेशन होतं आणि त्याचे ढग तयार होतात विमानाच्या मागे. तुम्ही पाहिलं असेल बऱ्याच मुलं ओरडतात रॉकेट, रॉकेट, रॉकेट. बरोबर? तर जर सभोवतालच्या वातावरणातील हवा ही अधिक सापेक्ष आर्द्रतेची असेल, तर पांढरा पट्टा लांबच लांब दिसतो. तो दिसण्यास तो नाहीसा होण्यासाठी अधिक वेळ लागतो. मग तुम्हाला कळतं की त्या ठिकाणी विमान वगैरे काही गेलेलं आहे. जर सापेक्ष आर्द्रता कमी असेल तर लहान पट्टा कधी तयार होतो, तर कधी तयार सुद्धा होत नाही. हे तुम्ही नेहमी पाहिलेलं सुद्धा असेल आणि तुम्हाला अनुभवलं सुद्धा असेल. So during the winter season, what happens? You may have observed a white trail at the back of a flying plane in a clear sky. As the plane flies, the vapor released by aeroplane engine condenses and forms clouds. If the surrounding air is having more relative humidity, it takes a long time for white trail formed by condensation of vapor to disappear. If relative humidity of surrounding air is less, either the size of the white trail may be small or it may not even get formed. कारण कधी कधी होतं सुद्धा नाही. जर तुमचं काय असेल, जर रिलेटिव्ह ह्युमिडिटी कशी असेल? लेस असेल, कमी असेल तर. बरोबर? चला पुढे जाऊया. हम्म. सॉरी, कुठे होतो आपण? याचा याचा अनुभव तुम्ही बराच वेळा घेतला असेल. थंड पाण्याची बाटली जेव्हा तुम्ही फ्रीजमधून काढता, तर काय होतं तुम्हाला बघा, त्या बाटलीच्या बाहेर थंड पाण्याची बाटली जेव्हा तुम्ही फ्रीजमधून बाहेर काढता, तेव्हा बाटलीच्या बाहेरचा जो पृष्ठभाग असतो त्याच्यावर काय होतं? पाण्याचं तुम्हाला पाणी साचलेलं दिसतं. त्याचबरोबर हिवाळ्यामध्ये पहाटेच्या वेळी गवताच्या पानाचे झाडाचे निरीक्षण करा, त्याच्यावर दवबिंदू साठलेलं दिसतं आणि हिरव्या पानावर तुम्हाला हिवाळ्यामध्ये बऱ्याच वेळा आपल्याला धुकं दिसतं. काय दिसतं आपल्याला? धुकं दिसतं. हे सर्व तुम्ही अनुभवलेले आहात या गोष्टी बघा. तर थंड पाण्याची बाटली फ्रीजमधून काढून टेबलवर ठेवली असता बाटलीच्या बाह्य पृष्ठभागावर पाण्याचे थेंब जमा झालेले दिसतात. तसे पहाटेच्या वेळी गवताच्या झाडाच्या पानाचे किंवा गाडीच्या काची निरीक्षण केलं तुम्हाला कळेल की त्याच्यावर काय असतात? पाण्याचे थेंब जमा झालेले असतात. हे काय असतं? यालाच काय म्हणतो आपण जेव्हा त्याचे दवबिंदू तयार होतात. काय तयार होतात? दवबिंदू तयार झालेले असतात. म्हणजेच काय? तर जेव्हा हवा बघा काय होतं म्हणजेच जेव्हा हवा खूप थंड होते, तेव्हा तापमान कमी झाल्याने हवा कशी बनते? वाफेने कशी होते? संपृक्त होत जाते. कशी होते? हवा वाफेने संपृक्त होते. त्यामुळे अतिरिक्त बाष्पाचे लहान लहान थेंब बनतात. हवेत असणाऱ्या व बाष्पाच्या प्रमाणावर दवबिंदू तापमान बाष्पाच्या प्रमाणावर दवबिंदू तापमान अवलंबून असते. ठीक आहे. हे तुम्ही ऑलरेडी अनुभवलेलं आहे. त्याच्यासाठी वेगळं काही असं नाहीये बघा. हे नेहमी जो सांगितलं हा धडत असा आहे, की याच्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये बऱ्याच वेळा घडून गेल्या असतात, घडत आहेत.
पण आपण त्याचा सायंटिफिक दृष्टीने कुठे विचार करत नाही. हे तुम्ही केलेलं आहे. परत सांगतो, रिपीट करतो बघा. So it will improve your English as well as improve your Marathi. Take a bottle of cold water out of refrigerator and keep it outside for a while. Observe the outer surface of the bottle. हे तुम्ही केलेलं आहे. Then second, drops of water can be observed on the outer surface of bottles. In the same way, if we observe the leaves of plants or grass or window glass for a vehicle in the early morning, we see water droplets collected on the surface. हे कधी होतं? विंटरमध्ये सहसा. So what happens? Through these two observations, we sense the presence of water vapor in the atmosphere. Atmosphere मध्ये water vapor असतात. लक्षात घ्या. Getting so when air cools due to decrease in temperature, it becomes saturated with water vapor. As a result, the excess water vapor gets converted into tiny droplets. The dew point temperature is decided by the amount of water present in it. ओके, चला पुढे जाऊया. आता उष्णतेचं एकक काय? उष्णता आपण कशामध्ये मोजतो बघा. उष्णतेचं एकक काय? आपण उष्णता कशामध्ये मोजतो? तर उष्णता आपण मोजतो. उष्णतेचा एसआय एकक आहे जूल आणि सीजीएस एकक आहे कॅलरी. काय आहे? जूल आणि कॅलरी आहे. आता त्याची पण व्याख्या तुम्हाला दिलेली आहे बघा. 1 किलोग्रॅम पाण्याचे तापमान तुम्ही जर 1 अंश सेल्सिअसने वाढवलं, तर ते वाढवण्यासाठी लागणाऱ्या उष्णतेला 1 किलो कॅलरी उष्णता असे म्हणतात. आणि जर 1 ग्रॅम असेल तर त्याला म्हणतात 1 कॅलरी. कळलं का? 1 ग्रॅम असेल त्याला म्हणतात 1 कॅलरी. बाकी सर्व डेफिनेशन तुमची सेम आहे बघा इथे. जर मोठ्या प्रमाणामध्ये उष्णता मोजायची असेल तर किलो कॅलरी हे प्रमाण वापरतात आणि 1 किलो कॅलरीचा अर्थ होतो 10चा तिसरा घात कॅलरी. 1 किलो कॅलरीचा अर्थ 10चा तिसरा घात कॅलरी. बरोबर? बघा. व्हॉट इज द युनिट ऑफ हीट? द the unit of heat the units of heat are joule in SI units and calorie in CGS units. So what is kilocalorie or calorie? The amount of heat necessary to raise the temperature of 1 gram of water by 1 degree Celsius. म्हणजे तुम्ही 14.5 पासून 15.5 पर्यंत जर तुम्ही काय केलं, अमाऊंट ऑफ हीट दिली, तर जी काही एनर्जी रिक्वायर होईल, ओके, दी हीट तयार होईल, दॅट इज नोन ॲज 1 कॅलरी हीट. कोणती कॅलरी होणार? 1 कॅलरी. आणि जर तुम्ही if you take similarly the amount of heat necessary to raise the temperature of 1 kilogram of water by 1 degree Celsius, that is example दिले 14.5 to 15.5, त्याला काय म्हणतात? 1 किलो कॅलरी. काय म्हणतात? 1 किलो कॅलरी. इट इज क्लिअर दॅट 1 किलो कॅलरी म्हणजे 10⁻³ म्हणजे 10चा तिसरा घात म्हणजे 1000 कॅलरी. किती असतात? 1000 कॅलरी. ठीक आहे. आता 1 कॅलरी म्हणजे किती? परत सांगतो तुम्हाला. 1 कॅलरी म्हणजे किती झालं? 4.18 जूल. लक्षात घ्या. 1 कॅलरी म्हणजे किती? 4.18 जूल. जूल नावाचा शास्त्रज्ञ होता. ही जी काही बरीच हे काही युनिट आहेत, हे सर्व त्या शास्त्रज्ञांच्या नावावरून घेतलेले आहेत बरेच. ठीक आहे. कोण होता हा बघा व्यक्ती? जेम्स प्रेस्कॉट जूल होता. 1818 चा जन्म आहे त्याचा. 1889 चा मृत्यू आहे. पदार्थांच्या सूक्ष्म कणांची गतिज ऊर्जा उष्णतेच्या स्वरूपात बाहेर पडते. तसेच निरनिराळ्या ऊर्जेच्या एका स्वरूपातून दुसऱ्या स्वरूपात रूपांतरण होत असे त्यांनी दाखवून दिले. आणि उष्णता स्वरूपातील ऊर्जेच्या रूपांतरणातून पुढे थर्मोडायनामिक्स एक नवीन विज्ञान शाखा तयार झालेली आहे. थर्मोडायनामिक्स आणि ऊर्जेच्या मोजमापासाठी आपण काय म्हणतो? जूल ही संज्ञा वापरतो या व्यक्तीच्या स्मरणार्थ. बरोबर? सो 1 calorie is equal to 4.18 joule. 1 calorie is equal to 4.18 joule, and this is the scientist known as James Prescott Joule. 1818 to 1889 त्याचा लाईफ पिरियड आहे. राईट? 2 मिनिटं.